ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2 महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲडव्होकेट ससाने हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांकडून ससाने यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान अज्ञातांनी गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचावर ही दगडफेक केली आणि पळ काढला आहे. यानंतर ॲडव्होकेट ससाने यांनी तात्काळ धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली. त्यावरून धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नमस्कार. आज माजलगावला आपल्या पवनच्या संदर्भामध्ये आम्ही सगळा दौरा आटपून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, आपण बघितलं असेल. आणि तिथनं आम्ही निघालो, एका ठिकाणी जेवण केलं विसावा हॉटेलला, आणि तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो. मागणं आमच्या गाडीवर 2 व्हीलर होत्या 2, मागं दगड मारला, परत साईडला येऊन दगड मारला. आम्ही गाडी पळवली. आता आम्ही इथं धारूर पोलीस स्टेशनला आलोय. बाकी काय नाही, थोडंसं काच इथं लागलेली आहे. पण तुम्हाला आता काय काळजी करू नका, बरेच फोन येतात ते. पण एकंदरीत जिथं अन्याय होतोय तिथं कायदेशीररित्या जाब विचारायला गेलं, पोलिसांशी संवाद साधायला गेलं, आरोपींना का अटक केलं नाही हे विचारलं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की अशी दगडफेक करून आम्ही जर आमच्या हे असं काय करणार असताल तर नक्कीच आम्ही काय माग हटणार नाही. दररोज त्या माजलगावमध्ये येऊ आम्ही. हे असले दगडफेक हे असले हे करून आता तुम्हाला दाखवतो गाडीवर कशा प्रकारे इथं काच हे केलेले. ही एक साईडची एक इथं एक दगड मारलाय, खाली दगड मारलेला आहे. तर पाठीमागची काच फोडलेली. त्यामुळं आता आहे, बरीच मंडळी येतात आहे, काळजी करू नका. बहुत रीतसर या संदर्भामध्ये तक्रार देतोय. बाकी थोड्याच वेळाने परत अपडेट समजेल, कळवेल.